मागील काही दिवसापासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर हे ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेस झालेलं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आणि थेट शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। या बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आता उघड पवित्रा घेतलेला पाहायला मिळतोय। त्यांनी सर्वप्रथम मातोश्रीवर ज्या ज्या ठिकाणचे खासदार फुटले तेथील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली पाहायला मिळाली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आगामी काळात कशा पद्धतीने पक्षाला एकत्र ठेवायचं आहे, या खासदारांच्या विरोधात आपल्याला काय भूमिका घ्यायची आहे याविषयीचं मार्गदर्शन जे आहे ते संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलेलं पाहायला मिळालं। या बैठकीत सर्वात महत्त्वाचं जे ठरलं होतं ते म्हणजे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघात जावं आणि हे फुटलेले खासदार कशा पद्धतीने चुकीचे आहेत त्यांच्या विरोधात रान उठवा असं देखील त्यांनी आव्हान केलेलं पाहायला मिळालेलं होतं। मात्र राजकीय जाणकार असतील त्याचबरोबर शिवसेनेतील जे काही प्रमुख पदाधिकारी असतील त्यांचं म्हणणं होतं की स्वतः उद्धव ठाकरेंनी आता मैदानात उतरण्याची वेळ आहे, कारण की 6 खासदारांच्या रूपानं पक्षाला मोठा फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। खरं जर पाहायला गेलं तर या 6 खासदारांमध्ये सर्वाधिक फटका जो आहे तो मराठवाड्यात बसलेला आहे। मराठवाड्यातील तब्बल 3 खासदार जे आहे ते ठाकरेंकडून आता निसटलेले आहेत, ते एकनाथ शिंदेंकडे कुठेतरी दाखल झालेले पाहायला मिळतात। त्यामुळं ज्या मराठवाड्यात शिवसेनेला मुंबईनंतर सर्वाधिक यश मिळायचं, ज्या मराठवाड्यानं शिवसेनेला महाराष्ट्रव्यापी म्हणून ओळख निर्माण करून दिली, त्याच मराठवाड्यातील शिंदेच्या शिवसेनेनं कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का देत 3 खासदार जे आहेत ते आपल्या पक्षात घेतलेले पाहायला मिळतात। यामुळं उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यामध्ये खास करून मराठवाडा टार्गेट केलेला पाहायला मिळतो आणि साहजिक देखील आहे, कारण की 6 पैकी 3 खासदार जे आहेत ते मराठवाड्यातील आहेत। उद्धव ठाकरे खरं तर आज यवतमाळ इथं दाखल होतील, त्यानंतर यवतमाळमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। उद्या हिंगोली असेल, वाशिम असेल, तेथील कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधतील। धाराशिव, परभणी इथं परवा दिवशी ते असणार आहेत आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी ते आहे शिर्डीमध्ये कुठेतरी जाणार असल्याचं बोललं जातं आहे। कालच बातम्या आल्यात की ऑपरेशन टायगर 3.0 देखील सुरू झालं। याच अनुषंगानं ठाकरेंचे 4 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेंना भेटल्याच्या देखील बातम्या समोर येत आहेत आणि या बैठकीत कशा पद्धतीने या संपूर्ण ऑपरेशन 3.0 राबवायचं या संदर्भाची चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। या 4 आमदारांनी आपल्यासोबत आणखीन 12 आमदार असल्याचं बोललं जातं आहे। खरं जर पाहिलं तर आता या ऑपरेशन टायगर 3.0 साठी आता शिंदेंना केवळ 14 आमदारांची गरज आहे। जर कालचे 4 भेटलेले आणि त्यांच्या संपर्कातले 12 आमदार असं जर पकडलं तर जवळपास 16 पर्यंत हा आकडा आमदारांचा जातो आणि अशा परिस्थितीत नवं संकट कुठेतरी समोर दिसत असताना ठाकरे जे आहेत ते आता थेट या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जातात। या मतदारसंघात ते नेमकं कशी भूमिका घेणार, कशा पद्धतीनं या फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतात यावर या संपूर्ण ऑपरेशन 3.0चं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे। कारण की ठाकरेंसमोर आता आव्हान जे आहे ते पुढील काळात वाढलेलं असणार आहे। ह्या जे आमदार आहेत ज्यांची चर्चा होते त्यांना देखील रोखण्यासंदर्भातील जी रणनीती आहे ती देखील आता उद्धव ठाकरेंना कुठेतरी ग्राउंडवर आणावी लागणार आहे। याच अनुषंगाने हा सगळा दौरा होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। यापूर्वी जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं मुंबईत जरी शिवसेना जन्माला आलेली असली तरी त्या शिवसेनेला मराठवाड्यानं मोठ्या प्रमाणात तारलेला आहे। आजपर्यंत अनेक सामान्य शिवसैनिकांना या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईत जाण्याची संधी मिळाली आणि पक्षाची ताकद देखील मराठवाड्यात याच कारणानं कुठेतरी वाढलेली पाहायला मिळालेली आहे। खास करून बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग जो आहे तो या मराठवाड्यात आहे आणि ही सर्व पक्षाची फूट होत असतानाच या मराठवाड्यावर देखील उद्धव ठाकरेंनी खास लक्ष केलेलं पाहायला मिळतं आहे। यातील खरं जर बघायला तर धाराशिव जिल्ह्यात देखील उद्धव ठाकरे येत आहेत। 28 जूनला धाराशिव शहरात त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्वात ज्या उद्धव ठाकरेंचा विश्वास जो ओमराजेंवर होता ते ओमराजे देखील आता शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेत। त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील ओमराजेंच्या विरोधात उद्धव ठाकरे नेमकं काय भूमिका घेतात, कशा पद्धतीनं त्यांच्यावर टीका करतात याकडे देखील आता सर्व राजकीय वर्तुळाचं कुठेतरी लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे। आणि उद्धव ठाकरे आता संपूर्ण मतदारसंघात फिरून आल्यानंतर पुढील काळामध्ये या ऑपरेशन 3.0 जे की ऑपरेशन टायगरमधला एक भाग आहे तो रोखण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असतं। आपल्याला संपूर्ण परिस्थितीबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूबवर जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।